हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली ॲनालिसिस ऑफ गुड, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मेजर लेवल्सवरती डिस्कशन करत असतो. मेजर झोन ड्रॉ करतो, पूर्ण ॲनालिसिस करतो आणि त्यानंतर लेवल्स कुठले आहेत आणि त्याच लेवलला आपण प्लॅन करत असतो. तर आजच्या मेजर लेवल्स कुठल्या आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा डे राहणार आहे, कारण आज FOMCची न्यूज पण रिलीज होणार आहे. संध्याकाळी 11:30 वाजता ही न्यूज रिलीज होणार आहे. त्यामुळे ट्रेडिंग करताना विदाऊट एल ट्रेड घेऊ नका आणि सर्व रिस्क मॅनेजमेंट फॉलो करूनच ट्रेड करा. चला आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया आणि मेजर लेवल्स फाइंड करूया. तर ट्रेडर्स, आज सर्वात महत्त्वाची न्यूज रिलीज होणार आहे. संध्याकाळी 11:30 वाजता FOMCची न्यूज रिलीज होणार आहे. त्यामुळे आपल्याला संध्याकाळी 11:30 वाजता तुम्ही जर न्यूज ट्रेडिंग करत असाल तर केअरफुली ट्रेड करा. SL मेंटेन ठेवा आणि जो लॉट साईज आहे तो पण मेंटेन ठेवा. त्यासाठीच आज मी तुम्हाला जे मेजर इम्पॉर्टंट लेवल्स देणार आहे. जर त्या लेवल्सला मार्केट जर तुम्हाला मिळालेच तर तुम्हाला तिथे एक छान ट्रेडिंगची पॉसिबिलिटी नक्की पाहायला मिळू शकते. ओके, तर आजचा ॲनालिसिस आपण स्टार्ट करूया. डेली टाईम फ्रेममध्ये आपण आता आहोत आणि जो आपण झोनमध्ये म्हणजे मार्केट आता ट्रेड करत आहे तो आपला HSZ हा झोन आहे. इथे तुम्ही बघू शकता मार्केटने याआधी इथे रिस्पेक्ट दिलेला आहे आणि कंटिन्यू मार्केट काय करत आहे, याच लेवलला जवळजवळ 44-48 म्हणजे 44-50च्या लेवलला गोल्ड काय करतंय, रेजिस्टन्स घेते आणि ड्रॉप होतंय. आजही बघू शकतो आपण सेलिंग प्रेशर जो आहे आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळतोय. जर आज डेली बायस जर आपण चेक केला तर डेली बायसमध्ये आपल्याला जी हाय प्राईस आहे, ओके, जी हाय प्राईस आहे ती ऑलमोस्ट प्राईस आहे, येस 2 मिनिट, ओके, 4435 हा आपला PDH आहे आणि या लेवलची लिक्विडिटी स्वीप करून गोल्ड आता आपल्याला बेरिश मोमेंटम कंटिन्यू पाहायला मिळते. याचाच अर्थ काय, तर गोल्डचं आता नेक्स्ट टार्गेट काय असू शकतं. गोल्डचं जे नेक्स्ट टार्गेट आहे ते ऑलमोस्ट 4367 या लेवलपर्यंत, जी प्रिव्हियस लेवल आपण बाईंगसाठी दिली होती तीच लेवल आज आपल्याला इम्पॉर्टंट राहू शकते. जर गोल्डमध्ये आपल्याला सेलिंग पाहायला मिळाली तर ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा, मी आज डेली टाईम फ्रेमवरतीच तुम्हाला मेजर्स लेवल देणार आहे, कारण संध्याकाळी 11:30 वाजता जर आपल्याला सेलिंग बघायला मिळाली न्यूजमध्ये, कारण आज FOMCची न्यूज आहे, डेटा इथे नसतो, तुम्हाला ऑन द स्पॉट जो पण न्यूज येते तिथेच तुम्हाला इम्पॅक्ट पाहायला मिळते. जर गोल्डमध्ये आपल्याला काही लेवल्स ज्या आहेत त्या पेंडिंग आहे, तुम्हाला मी मागच्या वेळेसही हा झोन ड्रॉ करून दिला होता आणि तुम्हाला बघायला मिळतं की किती छान इथे रिस्पेक्ट पाहायला मिळालेला आहे. तर फर्स्ट टार्गेट आपला असणार आहे 4369, त्यानंतरचं टार्गेट आपला असणार आहे 4312 अँड मॅक्स टू मॅक्स आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आहे 4226. हे जे लेवल्स आहेत मी तुम्हाला ड्रॉ करून दिलेले आहे, तुम्ही ते तुमच्या सेटअपमध्ये नक्कीच ड्रॉ करून घ्या. आपली या सर्व लेवल्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. मेजर झोन आहेत आणि डेली टाईम फ्रेमच्या लेवल्स आहे. कुठल्याही एका लेवलला जर गोल्डमध्ये एक सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला तर तुम्हाला नक्कीच तिथे लोअर टाईम फ्रेममध्ये म्हणजेच 1 आवरमध्ये शिफ्ट करा. 1 आवरमध्ये शिफ्ट केल्यानंतर किंवा 15 मिनिट्समध्ये शिफ्ट करा. 15 मिनिट्समध्ये तुम्हाला जर या लेवलला बुलिश पॅटर्न जर बघायला मिळाला किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर पाहायला मिळालं तर तुम्ही तिथे काय करू शकता, नक्कीच. तर आजची जी सध्या आता गोल्डच्या लेवलमध्ये ट्रेड करतोय तो लेवलही खूप इम्पॉर्टंट आहे. HBZ ही लेवल आहे, 15 मिनिटची लेवल आहे. HBZ हा झोन आहे आपला. तर इथून तुम्हाला एक बायची पॉसिबिलिटी खूप छान मिळते. इथे तुम्ही बाय साईड पोझिशन नक्की प्लॅन करू शकता विथ लो रिस्क. इथे तुम्हाला SL फक्त आणि फक्त 100 पिप्सचा मिळतो आणि टार्गेट ऑलमोस्ट मिळते तुम्हाला 200 पिप्स किंवा 1:1 इथे तुम्ही टार्गेट नक्कीच घेऊ शकता, राईट. तर हा ट्रेड एक तुम्हाला छान मिळणार आहे. इथे याचं तुम्ही SLही लोअर टाईम फ्रेममध्ये जर ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग दिलीस तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त SL इथे शिफ्ट करायचं आहे आणि टार्गेट तुमचं 100 पिप्स इथे तुम्ही आरामात कॅप्चर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडमध्ये विदाऊट सेटअप ट्रेड करू नका. एक ट्रेंड लाईनही पाहायला मिळते. आता इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला इथे क्लिअर करणार आहे की हा ट्रेड प्लॅन करायचा की नाही. सर्वात महत्त्वाचं, जर ही कॅन्डल आतमध्ये क्लोजिंग झाली, ट्रेंड लाईनच्या वरती क्लोजिंग झाली तर नक्कीच तुम्ही हा बाय साईड प्लॅन करा. पण जर कॅन्डल क्लोजिंग आतमध्ये झाली नाही आणि कॅन्डल क्लोजिंग डाऊन साईड झाली तर आपल्याला इथे काय करायचं, सेल साईड प्लॅन करायचं आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट मिळण्याची पॉसिबिलिटी आज आपल्याला पाहायला मिळते. आपलं जे सेल साईड टार्गेट आहे 4367 पर्यंत आपल्याला इथे सेलिंग पाहायला मिळू शकते. तर तुम्ही काय करायचं आहे, फक्त या एका कॅन्डलला क्लोज होऊ द्या, त्यानंतर तुम्ही त्याचा SL आणि मग
रिवॉर्ड तुम्ही इथपर्यंत नक्कीच घेऊ शकता सेल साईड. तर हे सर्व आजचं प्लॅनिंग आहे. मेजर झोन जे आहे ऑलरेडी मी तुम्हाला दिलेले आहेत. त्या लेवल्सला ट्रेड घेण्याचा प्लॅन करा. 11:30च्या न्यूजला ट्रेड करताय तर विदाउट एस एल ट्रेड करू नका. रिस्क मॅनेजमेंट फॉलो करूनच ट्रेडमध्ये एंट्री घ्या. आपले लेवल्स आणि ॲनालिसिस जर तुम्हाला हेल्प करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका.